नमस्कार मंडळी. तर आज संडे आहे त्यामुळे काहीतरी चमचमीत झालंच पाहिजे. तर आज मी तुम्हाला अर्धा किलो चिकनची भाजी घरच्या घरी आणि घरच्याच मसाल्यांमधून कशी बनवायची हे दाखवणार आहे. तर नमस्कार मंडळी, मी आहे अश्विनी आणि स्वागत करते तुमचं माझ्या नवीन रेसिपीमध्ये. तर इथे मी 2 कांदे मस्त असे बारीक चिरून घेतलेले आहेत. आपल्याला ते परतून घ्यायचे आहे. त्यामध्ये थोडंसं धना पावडर 2 चमचा आणि 1 चमचा जिरा पावडर टाकायचं आहे. आणि त्या अगोदर मैत्रिणींनो, मी अर्धा किलो चिकन 1-1.5 तासापूर्वीच मॅरिनेट करायला ठेवलं होतं, जेणेकरून त्यामध्ये एकदम मस्त असं फ्लेवर येतील. आणि ते सगळे कोणते मसाले होते तर 1 चमचा दही होतं, मोठा चमचा, आणि त्यामध्ये खडे जे मीठ मिळतं आपल्याला, ठोसर मीठ म्हणतात त्याला, ते ॲड केलेलं, आणि थोडीशी धना पावडर आणि आलं लसूण पेस्ट लावून मी 1 तास त्याला भिजवून ठेवलं मस्त असं चिकनला. आणि एकदम मस्त त्याचा फ्लेवर येत होता. त्यानंतर आता मी इथे हे सगळे मसाले मस्त परतून झालेले आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन त्यामध्ये ॲड करणार आहे. छान असे 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचे आणि जास्त तेल वगैरे सुटू द्यायचं नाही आहे. आणि आपल्याला लगेचच पाणी गरम करून ठेवायचं आहे आणि जेणेकरून सूपमध्ये ॲड करायचं आहे. आता मी इथे मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर ॲड केली आणि गरम केलेलं पाणी सूपमध्ये ॲड केलं. आता तुम्हाला जेवढं सूप पाहिजे तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही ॲड करू शकता. आता पूर्ण भाजी बघण्यासाठी, रेसिपी बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. एकदम छान आहे, घरगुती मसाल्यांपासून बनवलेला आहे आणि पुढे तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ करू शकता. एकदम मस्त आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इतकं छान रेसिपी आहे. आता इथे लगेचच भाजीची तयारी करायची आहे आपल्याला. मी इथे 5 ते 6 हिरव्या मिरच्या मस्त भाजून घेतलेल्या आहेत पॅनमध्ये, आणि साईडला लगेचच कांदा आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे गॅसवरती. त्यानंतर त्या भाजीचा मसाला आपल्याला बनवायचा आहे. खोबरं घेतलेलं आहे, खसखस घेतलेली आहे, थोडीशी धने घेतलेली आहे, आणि तुम्ही जेवढं तिखट खाता त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता मिरच्या. आता हे चांगलं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे, जोपर्यंत गोल्डन ब्राऊन कलर होत नाही तोपर्यंत. हे छान असं भाजून घेतलेलं आहे आणि आपल्याला या सगळ्याची पेस्ट मस्त करायची आहे. आणि हे सगळे मसाले तेलामध्ये मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या. त्याचसोबत धणे पण घेतलेले आहे आणि थोडेसे फुटाणे पण घेतलेले आहेत. हे तुम्ही मसाले सेम ॲड करा. असे एकदम मस्त भाजी होती. भाजीची थिकनेस पण बघा इतकी सुंदर आलेली आहे आणि कलर पण एकदम मस्त आलेला आहे. आणि खायला तर काय सांगू, इतकी चविष्ट झाली होती मैत्रिणींनो भाजी. आता पुढे बघा, आपल्याला कांदा पण परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. मस्त त्याचा स्मेल येतो. असं जर तेलामध्ये फ्राय केला तर एकदम छान वाटतो. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा. आता इथे छान असं कांदा पण परतून घ्यायचा आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. आणि तोपर्यंत बघा, मी कुकरला 3 शिट्ट्या होऊ दिल्या. 3 शिट्ट्यामध्ये चिकन चांगलं शिजतं आणि एकदम मस्त कलर आलेला आहे बघा सूपला पण. आणि सूप पण तेवढंच टेस्टी झालं होतं. ज्यांना सूप आवडतं ते सूप असंही खाऊ शकतात. त्यानंतर हे सगळे मसाले आपले परतून झालेले आहेत. आता हे चांगले पेस्ट करायची त्याची बारीक. थोडं थोडं पाणी घालून मस्त बारीक वाटून घ्या मसाले, एकदम छान लागतात. आणि मसाला जेवढा बारीक तुम्ही वाटून घेणार तेवढी त्याची चव जास्त वाढते, कारण एकदम मिक्स होतात त्यामध्ये. एकदम छान परतून घ्या. त्यानंतर छान असं भाजून घ्या. आणि सगळे मसाले मी गार झाल्यावरच मिक्सरला लावून घेतलेले आहेत. त्यानंतर दुसऱ्या पॅनमध्ये मस्त तेल तापून घ्या. थोडंसं जी आलं लसूण पेस्ट ॲड करा. ही पेस्ट पण मी घरीच बनवून ठेवलेली असते. सगळे मसाले अगदीच घरीच बनवलेले आहे. त्यामुळे तुम्हाला त्याची लिंक हवी असेल तर मी मसाले पण कसे बनवले ते पण दाखवते. हा मसाला आहे चिकनचा, जो मी घरीच बनवलेला आहे खडे मसाल्यांपासून. तो मी 2 चमचे ॲड केला. त्यानंतर एक बाहेरचा चिकनचा सुहाणा मसाला ॲड करायचा आहे, 1 पाऊच. हे मसाले एकदम छान असे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. आता त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचा आहे जो मसाला आपण वाटून घेतलेला आहे मिक्सरला, तो मसाला ॲड करायचा आहे. मस्त असं सूप वगैरे घालून त्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर मी इथे कलरसाठी 2 चमचे लाल तिखट घालते. ही लाल तिखट फक्त कलरसाठी आहे, तिखट नाही आहे. त्यामुळे तुम्ही त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्यानंतर चवीपुरतं थोडंसं मीठ घातलं आहे, कारण आपण सूपमध्ये मीठ ॲड केलेलं आहे त्यामुळे थोडंच घातलं आहे. त्यानंतर 1 चमचा सूप ॲड करून मस्त असे हे मसाले एकदम छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत. हे मसाले इतका छान सुगंध येत होता.
आता आपलं मसाला छान परतून झालेला आहे, बाजूनी तेल पण सुटलेलं आहे आणि त्यामध्ये आपण चिकन घालून घ्या. एकदम छान लागतं. तुम्ही अशा पद्धतीने रेसिपी करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि अशाच नवनवीन भन्नाट रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि चला बाय.